होय वा अक्का, एवढं काय केलं होतं शितलीनं? होय, भैया म्हणजे अवघड जागेचं दुखणंच होऊन बसलाय बघा. नाही नाही, आम्ही समजावून सांगितलंय शितलीला. आणि पुष्पाचं आपल्या शितलीबद्दल काय मत आहे ते ठाव आहे ना तुम्हाला? अहो पण त्या दोघींनी मिळून ठरवलं होतं ना त्यांना घरातनं बाहेर काढायचं. अगं होय की, पण अजिंक्यांना आवडलं नाही ना ते. अजिंक्यांचा राग काय 2 दिवसात निवळत. साप मनाचे आहेत ते, मनात काय बी ठेवणार नाही. पण शितलीने भैयाला घरी बोलवायला नको होतो. अक्का, तुम्ही तिला उगाच असं करायला सांगितलं. भोगीलाच भोग आलाय म्हणायचं घरात. आता हिलाच जपून राहायला पाहिजे एवढं नक्की. काय होणार आहे पांडुरंगालाच ठाऊक. ती फक्त सुखरूप राहावी एवढीच आपण आशा करू. नाही, निघल निघल, काय तर मार्ग नक्की निघल. आपण असं करूया का, उद्या संक्रांत आहे, आपण शितलीला आपल्या घरी बोलून घेऊयात हळदी कुंकवाला. सुमन, तू आजच जाऊन निरोप दे. आणि जयडी आणि पुष्पाताईंना पण सांग बाई हळदी कुंकवाचं, नाही तर उद्या काहीतरी बोलत बसतील त्या. होय सांगते. चला आता उद्याच्या तयारीला लागूयात. होय चल. हो शेठ, कालपासून बघतोय तुम्ही वहिनींचा फोन उचलना झाला. म्हणजे काय भांडण वगैरे झालं असलं तर बोलून मिटवा की. असं वागून दोघांना बी त्रास होतोच की. अरे मला तरी बरं वाटतं का सांग बरं. पण तिला ना जाणीव झाली पाहिजे. तर लई हट्टी ती माहितीये का. पुढं काय होईल काय नाही याचा विचारच करत नाही. तिला आता कळणं गरजेचं होतं. तिनं मार्ग निवडलाय ना तो चुकीचा आहे. आणि आता जयडीचा संसार टिकणं लय महत्वाचं आहे. बरोबर आहे, मान्य. पण त्यांनी असं का केलं हे विचारलंस का तू? त्या भैयाबद्दल तिच्या मनात राग होता म्हणून. हा म्हणजे भैया पण वागलाच खरं तसं. आजा, फक्त एवढंच होतं का? म्हणजे मगच काहीतरी डोक्यात ठेवून वागणाऱ्या लोकांमधल्या नाहीत वाटत वहिनी? त्या घराचा विचार करत नसतील का? किंवा त्यांना या गोष्टीचं महत्व नसेल? नाही रे, तशी लई समजूतदार आहे ती. पण मगाशी तुला म्हणलो ना मी, तिनं चुकीचा मार्ग निवडला होता हे नक्की. आणि मला न सांगता काहीतरी करत असती बघ. मला काय वाटतं, तुझ्यासाठीच सांगत नाहीत. म्हणजे तू इकडे बसून काळजी करू नयेस म्हणून. असो, मला काय सांगायचं होतं, जे काय असेल ते दोघं पण नीट बोला. नाहीतर या सगळ्यात उगाच तुमच्या दोघात गैरसमज झाला नाही म्हणजे मिळवलं. नाही असं नाही काय होणार. हा बरं. आणि हो, लंगर बी लागला आता. तू पण ये लवकर, मी पण आवरायला घेतो. तिच्याशी कधी एकदा बोलते असं झालंय मला. त्याशिवाय माझ्या बी कशाखाली घास उतरायचं नाही. वा, आम्हाला ना पहिल्या घासालाच कळलं होतं, भाजी एकच नंबर झाली. म्हणजे एकच नंबर. शेंग चोला, या बात. वा, चांगलं झालंय ना? आवडलं ना तुम्हाला? आवडलं म्हणजे आता आम्ही उठतच नसतो. खावा खावा, पोटभर खावा. नाहीतरी आता कुठं जायचंय तवा. आणि जेवण झालं की आराम करा. मामी, तुमच्या हाताला लय चव आहे बरं का. सायलेंट. अरे शेंग सोला शीतलच केलाय. होय काय? शीतल, बाकी काय बी असू द्या बरं का, पण तुम्ही जेवण भारी बनवताय. तीच करावं मग माणसानी. कशाला उगाच नसते 17 भानगडी करत बसायच्या.
हा याद कर सुख आहे बघा भैया. अहो आठवड्यावर पोटा नीट मिळालं नव्हतं ना, आज सगळंच भरून काढलंय मी. चांगलंच काढलंच बाबा. हर्षवर्धन, आता जेवण झाल्यावर आराम करा. उगाच काय काम काढू नका. होय जयश्री, हेच मिस करत होतो बरं का आम्ही. आपली माणसं, आपल्या हक्काची माणसं, प्रेमाची माणसं. वा. काय म्हणते भोगी? हाक बाई सुमन, ये की. अगं शीतलने एवढा स्वयंपाक भारी केला की नाही, ये तू पण 2 घास खाऊन घे. नाही नको, आम्ही आत्ताच जेवलो. मी निरोप सांगायला आले होते. निरोप कसला ग बाई? उद्या संक्रांत आहे ना, मग उद्या संध्याकाळी हळदी कुंकवाला या घरी. सगळे या बर का. जयश्री, तू पण ये. वय वय येते की. बर चला, निघते मी. अगं सुमन थांब की 5 मिनिटं. काय एवढी घाई करते जायची? हौजीजी, अजून 4 घरी बायकांना हळदी कुंकवाला सांगायचंय म्हणून. बर. शीतल, जरा पाणी दे ग. शीतले, उद्या लवकर ये बर का. वय अगं पाणी कुणाला पाहिजे मला सांग. हे तर सगळं नीट आहे ना? तुला कोणी त्रास दिला नाही ना? नाही, सगळे व्यवस्थित आहे. जपून राहा बर का. उद्या आलेस की बोलूया. चल. पुष्पाताई, उद्या शीतला जरा लवकर पाठवून द्या बर का. वय वय पाठवते की. चला येते मी. चला जीजी. हा ये बाळा. जयश्री, ते माझं जरा तुमच्याकडे एक काम होतं. माझ्याकडं काय काम काढलंस? तुम्ही अजिंक्यांना फोन करून सांगाल का? त्यांना काय सांगू? हा, आजचं बोगीचं जेवण चांगलं झालेलं ते सांगू का? अहो नाही नाही, असं काय करताय? अहो ते तुम्ही इकडं परत आलात ते त्यांना सांगाल का? का तू नाही सांगितलं? अहो ते जेव्हापासून तुम्ही तिकडे गेलात तेव्हापासून ते माझ्या संग बोलत नाहीत. म्हणजे अजिंक्य तुझ्याशी बोलले नाहीत म्हणून तू आम्हाला घरला घेऊन आलीस वय? अहो नाही नाही, तसं नाही. पण तुम्ही सांगितलं तर निदान आमचं बोलणं तरी होईल. हा हॅलो अजिंक्य, आम्ही आलोय बर का घरी. आणि शीतलला बोलायचं होतं जरा तुमच्याशी. 1 मिनिट. हा अर सॉरी, तुम्हाला तुमचं काहीतरी पर्सनल बोलायचं असेल ना? बोला बोला, मी जाते. हॅलो, सॉरी
चुकलं माझं. अजिंक्य, तुम्ही मनात काय बी ठेवू नका प्लीज. सॉरी, मी एवढं चिडायला नको होतं शितले. पण शितले, मी जर असं वागलो नसतो तर तुला कळलंच नसतं तू काय केलंस ते. खरं तर माझंच चुकलं. मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं सगळं. अजिंक्य, मी तुम्हाला वचन देते, इथनं पुढं या घरात माझ्यामुळं कुणाला कसलाच त्रास होणार नाही. फक्त तुम्ही बी मला एक वचन द्या, काय बी झालं तरी माझ्याशी बोलणं टाकू नका असं. शितले, मी तुला वचन देतो, इथनं पुढं ना आपल्यात अशी वेळ कधीच येणार नाही. वचन देतो मी तुला. पुष्पा, आवरलं का समज? वय तुला संध्याकाळी हळदी कुंकवाला जायचं आहे, लक्षात आहे ना? व आणि ते समाधान सगळं सांगितलंस का? त्या गव्हाच्या लोंब्याचं काय केलं? आणि सांगितलंस का त्याला? नाहीतर बघ कारखान्यानुसार उसाच्या कांड्या घेऊन येईल. अहो जीजी, सांगितलंय मी सगळं त्यांना. आता त्यांच्या ध्यानात राहिलं आणि त्यांनी आठवणीने सगळं आणलं म्हणजे झालं. अगं पुष्पे, सवासनीला वाण द्यायला आणलंस का नाही? आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकवाला सांगितलेस ना? व अहो सगळं केलंय मी व्यवस्थित. तुम्ही फक्त भुणभुण करू नका उगीच. आणि स्वयंपाकाचं काय ग? ती बी झालंय. डाळ शिजली, आता पुरण रांधायला घेते. आणि शितलीची पहिली संक्रांत आहे, तिचं बी सगळं नीट करून दिलं पाहिजे. आपल्या सुनेचं म्हणून आपण किती हौसेनं सगळं करतोय. आणि आपल्या जेडीची पहिली संक्रांत आहे, पण कुणाला म्हणून कौतिक आहे का? अहो बघा की, तिच्या सासरकडनं कोण आणणार वौसा? सासू राहिली पण साधी नणंद तरी आहे का? पुष्पा, आता मागचं काय उकरून काढू नकोस बघ. उगाच सणावारच्या दिवशी इरजण घालू नकोस बाया. आणि हे बघ पुष्पा, आपली पोरगी आपल्या संग हाय नव, सणासुदीर आपल्या घरात हाय का नाही, त्याच्यातच गोडी मानावी. चल, मी हाय आत. मामी, होईल समजा नीट. तर होईल सगळं नीट म्हणा. बोलायचं एक आणि करायचं एक. सगळं तुझ्यामुळेच झालंय बघ. मामी, अहो असं काय? नाहीतर काय, त्या दोघांना परत बोलवायची काय कारण होती का तुझी? शितले, आपलं काय ठरलं होतं? मग ह्यो घोळ कशाला घातलास? आता सणासुदीचं त्यांना बाहेर खायला लागलं असतं, कसं दिसलं असतं होते? अगं होय, संक्रांत आहे म्हणूनच म्हणते मी. आता आई साहेबांनी संक्रांतीचं काहीतरी वौसा पाठवला असता का नसता? आणि त्या निमित्ताने का होईना जयश्रीसाठी त्या बंगल्याचे दरवाजे उघडले असते. पण आता ती बाई जरा म्हणून किंमत द्यायची नाही. अहो मामी, ज्यांनी आपल्या पोटच्या पोराला घराबाहेर काढलं त्या आई साहेबांना आपल्या सुनेची किंमत तरी असेल का? मामी, जयश्रींचं आपल्यालाच करायला लागणार आहे सगळं. म्हणजे तुला काही जादा काम लागतंय काय? नाही हो मामी, असं म्हणलं का मी? आपण जयश्रींची संक्रांत करू. लागा मग कामाला. परत आणि तुला माहेरला जायचं असेल. मला आमदार झाल्यासारखं. मामी, व्हॉट हॅपन? सणासुदीला तुम्ही रडताय? हो काय नाही, संक्रांत आहे ना आज. अहो तेच तर, संक्रांत तुमच्यावर आल्यासारखी रडताय कशाला? तसं नाही हो, शितलीला तयार करत होते, ती आज माहेरी जाईल ना. कायमच्या? अहो नाही, आज सांच्याला येईल की परत. अहो काय मामी, सून माहेरी जाणार म्हणून रडताय वय? हा, अहो किती प्रेम ते. यू आर ग्रेट बर का.
इथे रात्री परत त्या नका रडू. मला माझ्या लेकीसाठी रडायला येतंय. माझ्या लेकीची पहिली संक्रांत, पण सासरकडनं साधा वावसा बी आला नाही. आता काय म्हणतील माणसं, कसली सासू आहे म्हणून. आता हळदी कुंकवाला बायका आल्या की मी त्यांना सांगते भैयांच्या आई साहेबांनी काय बी दिलं नाही म्हणून. मग काय म्हणतील बायका, एवढं देशमुख पण साधा वंसा बी पाठवता आला नाही वे, आणि जाऊन अख्ख्या गावभर करत्याल. असं संक्रांतीचं घराघरात तुमच्याबद्दल चर्चा होणार बरं दिसतंय का ती. चल बाई शिकले. ते व्हॉट डू मीन बाय वसा? वसा नाही, त्याला वौसा म्हणतात. हा दॅट इज दॅट वौसा. ते सणवाराला करतात. असू देत, जाऊ दे. असू दे म्हणजे काय, आपल्याला करायचं ते वसा वौसा काय ते. कशाला? अहो तुम्ही आता आमच्या मिसेस आहात, गावातल्या बायका काय म्हणतील ते काय नाही. आम्ही तुम्हाला सामान आणून देतो, कोण काय म्हणलं तर सांगा आईसाहेबांनी पाठवले म्हणून. झालं. ये रे माझ्या मागल्या. हो असलं काय बी करू नका. असलं काहीतरी करताल आणि मग सगळ्यांना वाटत की आई साहेबांची नाराजी दूर झाली, आणि मग आपल्याला या घरातनं बाहेर जायला लागल. मग आता काय करायचं? तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्याकडेच पैसे द्या आणि मग मी सगळं सामान आणते. पण सगळ्यांना सांगताना असं सांगा की सामान तुम्ही आणलंय. साधारणतः किती खर्च होईल याला? आता काय, मला नवीन साडी घ्यायची एक, आणि तेवढंच. आणि त्यात माझा पहिलाच सण आहे म्हणल्यावर 15,000 लागतील. होय, पण 15,000 वय कमीच वाटतात ना जरा. असं करा, 5,000 जरा जास्तच द्या. कशाला? अहो कशाला काय, सगळ्या गावातल्या बायका येणार, आणि मग आपण त्यांना आपल्याला शोभेल असं काहीतरी वाण द्यायला पाहिजे ना. हा बर. हा टॅलेंट, तू पैसे दे, पाहिजे तर तू पण जा त्यांच्या बरोबर. हा चालते भैया. ओके. हा जयश्री, तुमचा सण अजिबात खराब होऊन देऊ नका बरं का. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घ्या आणि सांगा, आम्ही दिलंय ते. हा आणि बरं का मामी, आम्ही गावामध्ये भव्य तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेतलाय. जयश्री, आता हेच आमचं घर, हेच आमचं कुटुंब. इथून तिथून सुरुवात करण्यापेक्षा आम्ही घरापासून सुरुवात करतो तिळगुळ वाटायला. जीजी, शीतल, बाहेर येता का जरा? तिळगुळ घ्या, गोड बोला. आयुष्यमान भाऊ. तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड बोला. आयुष्यमान भाऊ. तिळगुळ घ्या, गोड बोला. आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. मामी, आलो आम्ही गावात जाऊ. चला टॅलेंटराव.